तर मंडळी, आज 25 जानेवारीच्या भागात खूप मजा येणार आहे. काल प्रियाने सगळ्यांना उपाशी ठेवलं होतं ना, मग सायलीने सगळा स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घातलं. आज बिचारी प्रिया ती एकटीच उपाशी राहणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा. सायली किती हुशार आहे, शांतपणे सगळं सांभाळून घेते. तिच्या खोलीत आलेली राहते बरं का. अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि अलमारीतून तिच्या राहिलेल्या कपड्याच्या घड्या करत असते. अर्जुन तिचा चेहरा बघून म्हणतो, का ग दमलीस का? नाही हो. बरं मला एक कळतच नाहीये, तन्वीने जे जेवणाबद्दल नाटक केलं ना त्याच्याबद्दल तू काही बोललीस नाही तिला. मी जर काही बोलले असते ना तर उगाच शब्दाला शब्द वाढला असता. त्याच टाईममध्ये पूर्णा आजी आणि अस्मिता ताईचं जेवण महत्वाचं होतं. हो, पण तन्वीची चूक तिला दाखवायला नको का? आजपर्यंत तर आपण तिच्या चुका दाखवल्यास ना, काय उपयोग झाला? तिला जे हवं तेच तर करते. कारण अश्विन भाऊजींचा आता पाठिंबा आहे ना तिला, त्यामुळे तिला खूप आधार वाटतो आणि हवी तशी मनमानी करत राहते. मग काय आता तू गप्प बसणार का? आज जशी बसलीस तशी. आज गप्प बसण्याचं नाही, संयमाने वागण्याची गरज आहे. आणि तसं पण प्रियाचं वागणं मी अश्विन भाऊजी समोर आणणारच आहे. मग तिचा आधार गडबडत होईल आणि मगच आपल्याला तिला अडकवता येईल. मैपत जेलमध्ये इकडे तिकडे फेरा मारत असतो, तिकून मागून हवालदार येतो, ए शिकरे. मैपत हवालदाराला म्हणतो, ए शिकरे, तुझं काय नाव आहे? हवालदार काही सांगत नाही. भेटायला वकील कोण? दामिनीबाई? ते काय मला माहित नाही, चल. हवालदार मैपतला बाहेर नेतो. मैपत आवाज देतो, वकिलीन बाई. हे काय, ही तर साक्षीच असते. तिचा लुक बदलून ती इथे आलेली राहते मैपतला भेटायला. अर्जुन सायलीला विचारतो, कधी? अहो हे काय, संध्याकाळी. एवढा तर धीर ठेवाल ना तुम्ही. मग तर काही ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. मी तिला कितीही मस्का मारला ना तरी ती काय मला सांगणार नाहीये. हे बघा, मला खरा प्रियाचा चेहरा अश्विन भाऊजी समोर आणायचा आहे. म्हणजे तसा त्यांना अंदाज आलेलाच आहे. मागे नाही का हो, ती रात्री खोटं बोलून बाहेर पडली होती, तेव्हा अश्विन भाऊजी किती चिडले होते. तेवढं पुरेसे नाहीये. प्रिया किती खालच्या पातळीवर जाऊ शकते ना, हे मला अश्विन भाऊजीला दाखवून द्यायचं आहे. अर्जुन म्हणतो, तू अशी शांतपणे बोलायला लागलीस ना की मलाच टेन्शन येतं. आहे, मागच्या वेळेस सायली 2.0 जागी झाली होती. मग मला माहिती आहे तुझ्यासमोर हो का? हो, खरंच. कसं आहे, बाकीच्या घरामध्ये जेव्हा बायका शांत असतात ना तेव्हा नवरे खुश असतात. पण इथे माझ्या घरात माझी बायको जेव्हा अशी शांत असते ना तेव्हा मात्र मला खूप भीती वाटते. असं वाटतं की आता काही खरं नाहीये बाबा. सायली आता अर्जुनला म्हणते, हे बरं आहे तुमचं. मी आता शांत राहिली की म्हणतात शांत आहे, की बडबड करायला लागली की म्हणतात बडबड करते. नक्की काय म्हणायचं आहे ना तुमचं ते तुम्ही ठरवून ठेवा. मी ठरवले तरी तू काय ऐकणारच नाही आहे ना. तुला हवं तेच करणार आहेस तू, राईट? ऐकवा तुम्ही मला. आता ना मी कधीच काहीच बोलणार नाहीये, कधीच काहीच नाही. म्हणजे 3 सेकंड तुम्हाला ना मी सायली हसायलाच लागते. आता मी शांतच राहणार. प्रियाच्या बाबतीत जे काही आहे ते न बोलता खेळणार. हा खेळ आता प्रियाचा नाही माझा होणार. अर्जुन सायलीला म्हणतो, ऑल द बेस्ट. साक्षी मैपतला म्हणते, बसा. मिस्टर मैपत शिकरे, तुमच्यावर आरोप असलेले तुम्हाला माहीतच आहे, तरी सुद्धा मला तुमच्या तोंडून ऐकून घ्यायचे आहेत. नेमकं काय काय घडलं? मैपत तर साक्षीकडे बघतच राहतो. वकिलीन बाई, कळतंय मला माझं काय चुकलंय. पोलिसांनी धरलं आणि टाकलं मला. आता माझ्यासारखा साधा सज्जन माणूस काही करेल का? तुम्हाला काय वाटतं? मैपत शिकरे, तुम्ही व्यवसायाने बिल्डर. 113% जो ॲक्सिडेंट घडून आणल्याच्या तुम्हाला अटक केली गेलीये. बोलताना साक्षीला ठसकाच बसतो, खोकलायला लागते आणि हवालदाराला म्हणते पाणी. हवालदार म्हणतो घेऊन येतो. हवालदार तिथून निघून गेल्यानंतर साक्षी काळजीनं म्हणते, अण्णा कसे आहात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हाला. कुठे होतात? कुठे गायब झाला होता? किती दिवसांनी दिसते तू पोरं. मला डोळे वळून बघू दे फक्त तुला, बाकी आता काही नको. मंडळी, मैपतने तर माझ्या डोळ्यात पाणीच आणलं.
परत कधी दिसशील नाही दिसशील माहीत नाही. पण तू इथे येण्याची कशी काय खटपट उचललीस म्हणजे? ना मला भेटायचं होतं तुम्हाला. इतके दिवस मी तुम्हाला शोधत होते, तुम्ही काहीच बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली नाही. मला सांगा काय घडलं तिकडे, कुठे होतात तुम्ही? मैपतला आठवतं की हवालदाराने त्याला म्हटलं होतं की तुमच्यासाठी मेसेज आहे, जर तुम्ही बोलला तर व्हिडिओ नाही डेड बॉडी मिळेल. काय काय झालंय ते साक्षीला सांगून आता काही फायदा होणार नाही. पोरी आणखीन घाबरायला नको, मला फक्त सावधच करायला हवं. अण्णा बोला पटकन. बघ साक्षी, आता सध्या काहीच विचारू नको मला. फक्त आता मी जे तुला सांगतोय ना ते डोळे आणि कान नीट उघडे करून ऐक. आता या क्षणापासून 12 महिने 24 तास कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. कोणावरच नाही. त्या नाग्यावर पण नाही आणि त्या प्रियावर तर कसाच नाही. हे दोघे तर. हवालदार आता पाणी घेऊन येतो. साक्षी परत तिचं नाटक चालू करते. हवालदार साक्षीच्या पुढे ग्लास ठेवतो. पण साक्षीला देण्याचा प्रयत्न करतो. साक्षी ती ग्लास उचलते आणि पाणी पिते. इकडे तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्याचा आपण प्रयत्न करतोय. थँक्यू असं म्हणून ती तिथून जाते. बिचारी सुमन अस्वस्थ असते. प्रतिमा काकू तिच्या जवळ येते. सुमन, बरं वाटतंय ना आता? तू आल्यापासून काहीही खाल्लेलं नाहीये. थोडा दही भात खाऊन घेतीस का? नाही वहिनी, नको, भूक नाहीये. अगं असं काय करतेस? नागराजही तिथे आलेला राहतो. नागराज तिला म्हणतो, चल जेवायला चल, मी थांबलोय तुझ्यासाठी. प्रतिमा काकू म्हणते, अहो मी तिला हेच सांगते, चल ना सुमन. वहिनी तू पुढे हो ना, मी घेऊन येतो तिला. येईल माझ्याबरोबर, पण ऐकेल ती माझं, तू जा पुढे हो. प्रतिमा काकू काय नागराजचं ऐकतच नाही. नको, मीच घेऊन येते. नागराज तिला हात लावण्याचा प्रयत्न करतो. सुमन परत घाबरण्यासारखी करते. नाही, नको, मला बाहेर नाही जायचंय, तुम्ही जा, मी मारून टाकेल याला. नागराज सुमनला पाहून विचारच करतो, ही अशी का वागायला लागलीये? माझ्यासाठी तर चांगलंच आहे म्हणा. ही अशा अवस्थेत माझ्याबद्दल काही बोलून जायला नको. नागराज तिला परत आवाज देतो, सुमन. सुमन परत घाबरल्यासारखी करते. आता प्रतिमा काकूच नागराजला म्हणते, भाऊजी तुम्ही खाली जा ना आता. नागराज तिथून निघून जातो. बरं वाटतंय का ग सुमन? असं काय करतेस तू मध्येच? आता प्रिया आरामात मोबाईल बघत असते सोफ्यावर बसून. अश्विन तिला म्हणतो, तन्वी जेवायला वाढतीस का? अश्विन तिला परत आवाज देतो, तन्वी. का रे, काय झालं? अगं जेवायला वाढ. हो हो, तू बस, ती वाढते. प्रिया प्लेट ठेवते आणि तिचं पार्सल बघायला जाते. अश्विन तिला म्हणतो, तन्वी चल ना लवकर कर, मला भूक लागलीये. आता प्रिया सगळीकडे बघायला लागते, तिचं पार्सल आहे तरी कुठे. फ्रीज उघडून बघते. काय झालंय? मी ना आपल्यासाठी शेजवान राईस ऑर्डर केला होता, पण ते ना पार्सल दिसतच नाहीये. अस्मिता तिला म्हणते, म्हणजे आज पण जेवण बाहेरूनच मागवलंय आणि तेही कुठे ठेवलंय हे तुझ्या लक्षातच नाही. तू खरंच ऑर्डर प्लेस केली होतीस का विसरलीस? अश्विन, मी खरंच ऑर्डर प्लेस केली होती. प्रिया बिल दाखवते, हे बघ दिसतंय ना, 2 प्लेट फ्राईड राईस. अरे मी स्वतः ती डिलिव्हरी घेतली आणि ते पार्सल ओट्यावर नेऊन ठेवलं तिथे. अच्छा, आत्ता मला कळलं. प्रिया आरडाओरडाच करते, आपलं पार्सल कोणी लपून ठेवलं. मागे ओळून म्हणते, सायली पार्सल दे. सायली तिला म्हणते, मी कशाला घेऊ तुझं पार्सल? मंडळी आत्ता खरी मज्जा येणार आहे. कल्पना काकू तिला तेव्हा म्हणते, आणि हो, आम्ही तुझ्यासारखं काय रोज रोज बाहेरचं जेवण जेवत नाही तन्वी. हो का? मग कुठे आहे माझं पार्सल? मी आणि माझ्या नवऱ्याने उपाशी राहावं म्हणून मुद्दामीने लपून ठेवलंय. अश्विन म्हणतो, असा आरडाओरड्यात तर आता माझी जेवणाची इच्छाच नाहीये. अश्विनचा बिचाऱ्याचा मूड चालला जातो ना जेवणातून. नाजी तेव्हा त्याला म्हणते, थांब अश्विन, या घरात आपल्या ताटाहून कोणी उठत नाही. आता हुशार तन्वीने तर त्याच्यासमोर रिकामीच प्लेट ठेवलेली असते. काका म्हणतात पूर्ण आजीला, बायकोच्या राज्यात त्याचं ताट रिकामच आहे. प्रिया आता उत्तर देते, कारण बाबा आम्ही जेवावं असं तुमच्या मोठ्या सुनीचीच इच्छा नाहीये.
अर्जुन तिला म्हणतो, तन्वी तू स्वयंपाक केला नाही आहेस त्याचं थापर माझ्या बायकोवर फोडू नकोस. अरे तुझ्या बायकोची बाजू घेण्याआधी आधी तिला विचार तरी तिने काय केलंय ते. तर विमल तिला उत्तर देते, तन्वी ताई, सायली ताईने काहीही केलेलं नाहीये. हे बघा तुमचं पार्सल इथे होतं, तुम्ही तिथे पाहिलं नाही. जेवण असं कोपऱ्यात कोण ठेवतं? आम्हाला हे पार्सल असं सापडू नये म्हणून मुद्दामून तिने लपून ठेवलं होतं. आता अश्विन चिडून उठून म्हणतो, हे तू लपवलं होतंस सायली? नसेल माझी बायको सुगरण, पण ती माझ्यासाठी जे प्रयत्न करते ते सुद्धा तुला सहन होत नाही. मी सगळं मागचं विसरून तुझ्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करतो आणि तू आम्हाला उपाशी कसं ठेवावं हे बघतीये. सायलीने अश्विनचं ताट वाढलेलंच असतं. ती अश्विन पुढे ताट आणून ठेवते. आपल्या माणसांना उपाशी ठेवावं की निष्ठूर नाहीये मी अश्विन भाऊजी. हे काम तर तुमच्या बायकोचंच आहे. म्हणजे यात सुद्धा तन्वीचीच चूक आहे? हो आहेचच. तिचं पार्सल मिळालं नाही म्हणून 2 मिनिटं उशीर झाला तर किती आरडाओरडा केला. पण आज तिच्याचमुळे आपल्या घरातले सगळेजण उपाशी राहणार होते हे माहिती आहे का तुम्हाला? अस्मिता हे ऐकल्यानंतर म्हणते, म्हणजे सुमन काकूला घरी सोडण्याच्या आधी मी सगळा स्वयंपाक करून गेले होते अस्मिताताई. तरी मी घरी आल्यावर जेवणाची सगळी भांडी रिकामी कशी काय होती? याचं उत्तर आहे माझ्याकडे. घरचे तर सगळे विचारातच पडतात. नेमकं प्रियाने केलं तरी काय? तिचा फोन घेते आणि अश्विनला व्हिडिओ दाखवते. हे बघा, प्रियाने जेवणाचं पार्सल फेकलेलं असतं. आता ती पूर्ण आजीलाही दाखवते. पूर्ण आजी तर तिच्याकडे मोठे डोळे करूनच बघते. अश्विन प्रियाला विचारतो, हे काय आहे तन्वी? अर्जुन छान उत्तर देतो, तुझ्या बायकोचं नवीन कारस्थान. आता पूर्ण आजीही तिला विचारते, या प्रकरणाचं आता काय स्पष्टीकरण देणार आहेस तू तन्वी? पूर्ण आजी, ते मी. अर्जुन तेव्हा म्हणतो, काय बोलणार आहे पूर्ण आजी ती? बोलून बोलून खोटंच तर बोलणार आहे. पण तन्वी, आता खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण जेवण फेकताना आम्ही तुला बघितलंय. तेव्हा अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो. ते कारने घरी वापस येत होते. तेवढ्यातच त्याने प्रियाला बघितलं. सायलीने चटकन तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर त्यांनी जाऊन त्या पार्सलमध्ये म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे ते बघितलं तर त्यात जेवण होतं. सायली अर्जुनला म्हणते, ही काय करते नक्की? काहीतरी गडबड तर आहेच. त्यात तर त्या बॅगमध्ये जेवण असतं. प्रताप काका तेव्हा तिला म्हणतात, अगं अन्नाचा असा अपमान करताना तुला काहीच कसं काय नाही वाटलं तन्वी? सायलीला तर वाटली. तू कुणाकडून लाज वाटण्याची अपेक्षा करतोयस प्रताप? तिच्याकडून? तिला घरच्या माणसाचा आदर करता येत नाही, ती अन्नाचा काय आदर करणार? कल्पना काकू तिला म्हणते, अगं अस्मिता आणि पूर्णाईचा तरी विचार करायचा होतास ना? इतकी क्रूर आहेस का तू? ज्या माणसाने सायलीवर संस्कार केलेत तेच संस्कार तुझ्यावरही केलेत न ग, तरी तुझं वागणं असं इतकं का असतं ग? तेव्हा आता प्रिया म्हणते, मला फक्त एवढंच पाहिजे नव्हतं की सॉरी. श्रीनाथ चिडून म्हणतो, बस, तुला काय वाटत होतं हे मला ऐकायचं नाहीये, कारण अन्न फेकून देण्याचं कुठलंही जस्टिफिकेशन होऊच शकत नाही. पूर्ण आजीला जेवल्यानंतर गोळ्या घ्यायच्या असतात. अस्मिताताई प्रेग्नेंट आहे. या सगळ्यांना आपली माणसं म्हणतीस ना तू? म्हणतीस ना? ते सुद्धा माझ्यासमोर केलेलं एक नाटकच आहे. जर तुला काही वाटलं असतं ना तर एवढा नीचपणा तू कधी केलाच नसता. प्रिया अश्विनची माफी मागते. अश्विन प्लीज, सॉरी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. अगं कसला गैरसमज? हा व्हिडिओ खोटा आहे. तुझं खरं रूप आहे तन्वी ते. तेव्हा पूर्ण आजी अश्विनला म्हणते, अश्विन, तिचं खरं रूप आम्हाला केव्हाच कळलंय. आता तरी हिला शिक्षा करूनही मी थकले. हो, हिचा खोटेपणा आम्ही खूप आधी बघितला होता पूर्ण आजी. पण आधीने जे अन्न फेकण्याचा जो खेळ केलाय ना, तो गुन्हा कधीच माफ नाही होऊ शकत. आज तू घरातल्या सगळ्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, मग आज दिवसभर तू उपाशी राहायचं. हेच तुझ्यासाठी शिक्षा आहे. अश्विनचं हे बोलणं आता सगळ्यांना पटतं. मंडळी, आता पुढील भागात चैतन्य अर्जुन सायलीला म्हणतो, कोर्टात आपल्याला महिपतच्या घरी जाण्याची परमिशन दिलीये. आता महिपतच्या घरी ऑफिशियली जाता येईल. अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार सगळे मिळून महिपतच्या घरी पोहोचतात. आता महिपतच्या घरी पोहोचणं म्हणजे तर रिक्सच आहे.
त्यात एका पेटीमध्ये सिटी हॉस्पिटलची फाईल ठेवलेली राहते आणि त्या फाईलच्या मागे पेमेंट टू एन.के. लिहिलेलं असतं. अर्जुन म्हणतो, एन.के. म्हणजे सायली नागराज किल्लेदार. ऐकून तर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण तर एकमेकाच्या चेहऱ्याकडेच बघत राहतात. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.